नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। सेवा रस्त्यालगत कचऱ्याच्या ढिगाऱ्यात महिलेचा आढळला मृतदेह, अपघात की घातपात? पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगत नागाव जवळील सेवा रस्त्यालगतच्या कचरा कोंडाळ्यात शुक्रवार दिनांक 18 एप्रिल 2025 रोजी सकाळच्या सुमारास एका अर्धनग्न अवस्थेतील वयोवृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मृत महिलेची ओळख मुक्ता मारुती मोरे, वय अंदाजे 65, सध्या राहणार पुलाची शिरोली, मूळ राहणार पुणे अशी झाली असून त्या सध्या शिरोली हायस्कूल समोर राहत होत्या। काही दिवसांपूर्वी घरमालकाने त्यांना घरातून बाहेर काढल्यामुळे त्या बाळूमामा मंदिराजवळील झाडाखाली झोपत असल्याची माहिती समोर आली आहे। घटनास्थळी जाणाऱ्या नागरिकांच्या लक्षात सदर मृतदेह आल्यानंतर त्यांनी तात्काळ इतर स्थानिकांना आणि पोलिसांना याची माहिती दिली। घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड हे पथकासह दाखल झाले। त्यांनी मृतदेहाची पाहणी करत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं, तसेच श्वान पथकाची मदत घेण्यात आली। प्राथमिक अंदाजानुसार अपघाताचा संशय व्यक्त करण्यात येतोय। पहाटेच्या सुमारास अज्ञात वाहनानं महिलेला धडक दिल्याची शक्यता आहे, अथवा झोपेतून उठताना चक्कर येऊन त्या डिव्हायडरवर पडल्याचा कयासही व्यक्त केला जातोय। मात्र महिलेच्या चेहऱ्यावर आणि हातावर आढळलेल्या खोल जखमांमुळे ही घटना अपघात होती की घातपात याबाबत संभ्रम निर्माण झालाय। मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर कोल्हापूर इथं पाठवण्यात आला असून या प्रकरणाची नोंद शिरोली MIDC पोलीस ठाण्यात झाली आहे। अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।